अवघ्या 5 महिन्यात मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्ही कौतुक आहे प्रशासनाचं. 1.5 वर्षाचे काम होतं. फक्त तुम्ही पाहणी केली, दर्शनही झालेच असेल, पूजाही केली. मला अतिशय समाधान आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग ज्याला संपूर्ण देशामध्ये मोठी मान्यता आहे, त्या ठिकाणी या ज्योतिर्लिंगाचं संपूर्ण काम आपण सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये मूळ मंदिर जे आहे त्या मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आहे आणि परिसर विकास देखील आहे. आणि अतिशय वेगाने प्रशासनाने या ठिकाणी काम केलं आहे. जिल्हाधिकारी असतील, PWDचे आमचे अधिकारी असतील, इथले सगळे जिल्हा प्रशासनातले अधिकारी असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रतीचं काम, अतिशय वेगाने काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि आता जो परिसर विकास होणार आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे इथलं संपूर्ण परिवर्तन होणार आहे. मागच्या काळामध्ये इथला जो काही आराखडा आहे तो आराखडा आपण मंजूर केला. वळसे पाटील साहेब, बाबाजी, सगळे आमचे उपमुख्यमंत्री, सगळे लोक आम्ही होतो. आणि या आराखड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की इथल्या गावातल्या लोकांनी जे सहकार्य दाखवलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जवळपास 150 घरं जी आहेत ती सगळी शिफ्ट होत आहेत आणि आम्ही पण हा चंग बांधलेला आहे की त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाजूलाच आम्ही जागा देतो, तिथे गाव तयार करतो. लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो. त्या गावाची अर्थव्यवस्था पूर्ण बदलतो. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची ही व्यवस्था झाल्यामुळे एकूणच जागा देखील जास्त मिळणार आहे. आणि इतरही ज्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पटीने वाढेल. कारण लोकांना येणं सुगम होणार आहे. 2 रस्ते आपण तयार करतोय, जाण्याचा वेगळा, येण्याचा वेगळा, त्यामुळे या ठिकाणी कुठलंही ट्रॅफिक जाम होणार नाही. काही आपण इलेक्ट्रिक वाहनं देखील या ठिकाणी ठेवतो की जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना चालावं लागू नये. दुकानं नीट व्यवस्थित मांडतो आहोत की कोणालाही अडचण येऊ नये आणि दुकानदारांनी अडचण येऊ नये. हा ST स्टँड असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्याचं अतिशय सुव्यवस्थित प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला आनंद आहे, आज ही सगळे जो भाग आहे हा मी स्वतः बघितला आणि जे काम चाललंय ते बघितलं. मी अतिशय समाधानी आहे. मला विश्वास आहे रेकॉर्ड स्पीडमध्ये पुढच्या वर्षी कुंभ सुरू होण्याच्या आधी यातलं 90% काम आपण पूर्ण केलेलं असं. महाकालच्या धर्तीवर इथला कॉरिडॉर होईल का? नाही, हा अजून वेगळ्या पद्धतीचा होतोय. महाकाल हे एक आपल्याला माहिती आहे की उज्जैन गाव आहे, एक मोठं शहर आहे. हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे. त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल. लोकांना अतिशय नैसर्गिक, म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहायला मिळतो. 2 दिवसात पावले साहेब दिसले, ते मुख्यमंत्री झाले. आज तुम्ही इथं आलेत मुख्यमंत्री म्हणून, PM होण्याचे ऑब्व्हियसली. मला आज एवढंच हवं आहे की अल निनोचं वर्ष आहे, त्यामुळे भीमाशंकराचा आशीर्वाद मिळावा आणि पाण्याचं डेफिसिट कमी व्हावं, एवढीच भीमाशंकराला आज प्रार्थना आहे. 2 दिवसामध्ये दर्शनवार चालू होते. 5 महिन्यांपासून दर्शन बंद आहे. कामं मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. दर्शन म्हणजे व्यवस्थित होईल भाविकांचं? निश्चित व्यवस्थित होईल. खरं म्हणजे आजपर्यंत इतक्या वेगानं काम झालेलं एकही तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्या वेगाने काम झालं, अर्थात पॅरलली आता मिनिमम कामं करून दर्शन सुरू करू, पण दर्शन फार काळ बंद ठेवता येत नाही. आणि सोबत म्हणजे जी कामं दर्शन बंद ठेवूनच करायची होती ती कामं केली आहेत. आता बाकीचे कामं दर्शन सुरू असताना होऊ शकतात, जी नंतरची कामं आहेत ती कामं होत राहतात. दादरमध्ये एक पांढऱ्या पट्टीवर वाद निर्माण झाला आहे, कारण जैन मुलीला जाण्यासाठी त्या ठिकाणी पांढरी पट्टी मारली होती. म्युन्सिपाल्टीने ती पांढरी पट्टी काढून टाकली. मला काही कल्पना नाही. तुम्ही जे सांगताय, मी आता भीमाशंकरला आलोय. इथल्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मी निश्चित त्याची उत्तर देईल. आता माझं काय गेले 4-5 तास मी TV बघितलेला नाही, मला कोणी ब्रीफही केले नाही, त्यामुळे मला काही कल्पना नाही. काही राऊतांनी नेहमीप्रमाणे बघा, आपण पुण्य ठिकाणी बसलेलो आहोत. इतकी ही अशी चांगली जागा आहे,
त्यामुळे या ठिकाणी कुठलेही प्रदूषणकारी शब्द हे आपण वापरू नयेत. दोन दिवसामध्ये दर्शनवार चालू होते. 5 महिन्यांपासून दर्शन बंद आहे. कामं मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. दर्शन म्हणजे व्यवस्थित होईल भाविकांचं? निश्चित व्यवस्थित होईल. खरं म्हणजे आजपर्यंत इतक्या वेगानं काम झालेलं एकही तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. ज्या वेगाने काम झालं, अर्थात पॅरलली आता मिनिमम कामं करून दर्शन सुरू करू, पण दर्शन फार काळ बंद ठेवता येत नाही. आणि सोबत म्हणजे जी कामं दर्शन बंद ठेवूनच करायची होती ती कामं केली. आता बाकीची कामं दर्शन सुरू असताना होऊ शकतात. जी नंतरची कामं आहेत ती कामं होत राहतात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.